तो जिंकू शकतो, पण त्यासाठी त्याने एकटं लढलं पाहिजे असा सल्ला थलपती विजयला निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी दिला होता. विजयच्या महाविजयानंतर प्रशांत किशोर यांचा जुना व्हिडिओ व्हायरल झालाय. TVKच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रशांत किशोर यांनी विजयला जिंकवण्यासाठी मदत करणार असल्याचं जाहीर केलं होतं. एवढंच नाही तर चेन्नई सुपर किंग्सचा धोनी जेवढा लोकप्रिय आहे त्यापेक्षा जास्त लोकप्रिय व्हायचं असेल तर मला विजयला जिंकवून आणावंच लागेल असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं होतं. त्यांच्या विधानाचा अर्थ काय होता, विजयनं एकटं लढणं गरजेचं का होतं, अशा प्रश्नांची उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी सचिन जोशी. आपण पाहताय लोकमत.com. तामिळनाडूच्या मैदानातून देशाच्या राजकारणात आणखी एक तारा उतरलाय, थलापती विजय. DMK आणि AIADMK यांना आलटून पालटून संधी देणाऱ्या तामिळनाडूच्या जनतेने यंदा पहिल्यांदाच तिसराच पर्याय निवडलाय. आधी फिल्म आणि मग राजकारण अशी परंपरा तामिळनाडूत विजयच्या रूपानं सुरूच आहे. पण यंदा थलपती विजयचं ऐतिहासिक यश चर्चेत येण्याचं कारण म्हणजे कमल हसन, रजनीकांत यांच्यासारखे सुपरस्टार राजकारणात फ्लॉप झाले असताना विजयने 2 वर्षापूर्वी राजकारणात एंट्री घेतली आणि एवढ्या कमी कालावधीत तो आता तामिळनाडूतील सर्वात मोठ्या पक्षाचा नेता बनलेला आहे. जनतेने त्याच्यावर विश्वास टाकलेला आहे. प्रशांत किशोर यांनी एका मुलाखतीमध्ये असं म्हटलं होतं की जर AIADMK आणि भाजपची आघाडी झाली आणि DMK वेगळी लढली तर विजयने सुद्धा एकट्यानेच लढावं, याचा त्याला फायदा होईल. If I help TVK win next year, then I will be taking over Dhoni in popularity. Do you agree or not? त्याचा सल्ला विजयने ऐकला आणि त्याने सर्व 234 जागांवर स्वबळावरती उमेदवार उतरवले. या उलट DMK आणि काँग्रेसने आपली 20 वर्षांची आघाडी कायम ठेवली तर तिकडे AIADMKने भाजपसोबत युती केली. तज्ज्ञांच्या मते AIADMKचं भाजप म्हणजे दिल्ली कनेक्शन आणि DMKचं काँग्रेससोबतचं कनेक्शन हे तमिळनाडूच्या जनतेला विधानसभेसाठी तरी नकोय. याच कारणामुळे नाराज मतदारांनी तिसरा प्रादेशिक पर्याय निवडलाय असं म्हटलं जात आहे आणि यामुळे दक्षिणेत एंट्रीसाठी झटणाऱ्या भाजपला देखील विजयच्या या यशाने मागे सारलंय, तर काँग्रेसलाही DMK शिवाय वेगळं काहीतरी आपल्याला करावं लागेल असा धडा मिळालेला आहे. इथून पुढच्या काळात काँग्रेसची परीक्षा असणार आहे. लोकांनी प्रादेशिक अस्मितेला साथ दिली आहे आणि 50 वर्षांपासूनच्या द्विपक्षीय राजकारणाला छेद देत तामिळनाडूमध्ये विजयवर विश्वास ठेवला आहे. आता विजय या विश्वासाला पात्र ठरून राजकारणातला धोनी ठरतो का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आम्हाला यूट्यूबवर, इन्स्टावर, फेसबुकवर फॉलो देखील करा. पाहत राहा लोकमत.com.